नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद चौधरी क्रांती इंग्लिश अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण फ्युचर टेन्स भविष्यकाळ याविषयी माहिती घेणार आहोत। भविष्यकाळ म्हणजेच काय की जी क्रिया भविष्यामध्ये घडणार असेल, जी क्रिया रोज घडते तो त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स असतो, जी क्रिया घडून गेलेली तो पास्ट टेन्स असतो आणि जी क्रिया घडणार आहे तो टेन्स असतो फ्युचर टेन्स। मग फ्युचर टेन्सचे ज्या पद्धतीने आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचे चार प्रकार अभ्यासले, त्याच पद्धतीने फ्युचर टेन्स भविष्यकाळाचे सुद्धा 4 टेन्स आहेत। भविष्यकाळाचे फ्युचर टेन्सचे पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ। या साधा भविष्यकाळामध्ये जी क्रिया काही काळानंतर घडणार असेल तो टेन्स असतो सिंपल फ्युचर टेन्स। ज्या पद्धतीने प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला असतो त्याच पद्धतीने सिंपल फ्युचर टेन्सचा सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे। काय फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, म्हणजे कर्त्यानंतर त्या ठिकाणी शाल किंवा विल यायला पाहिजे आणि त्या शाल आणि विल यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे, शाल किंवा विल। मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की नेमका शाल कुठं वापरायचा आणि विल कुठं वापरायचा। आता आय कर्त्यानंतर आणि विल कर्त्यानंतर नेहमी शाल वापरायचा। मग प्रश्न निर्माण होतो की विल वापरता येतो का? तर वापरता येतो। आय आणि वी नंतर शाल वापरला पाहिजे, परंतु काही ठिकाणी विलचा सुद्धा वापर केला जातो। म्हणजे आय नंतर तुम्ही शाल वापरा किंवा विल वापरा, वी नंतर शाल वापरा किंवा विल वापरा, काही फरक पडत नाही। मात्र ज्यावेळेस कर्ता ही, शी, इट, यू आणि दे असे कर्ते असतील तर त्या ठिकाणी विलचा वापर केला जातो। म्हणजे सिंग्युलर कर्ता असेल, ही ए, शी ए, इट ए, यू ए आणि दे असे कर्ते असतील तर त्या ठिकाणी विलचा वापर केला जातो। इथं शालचा वापर होणार नाही। प्लुरल नाउन असेल किंवा सिंग्युलर नाउन असेल, काही ठिकाणी सिंग्युलर असेल, काही ठिकाणी प्लुरल असेल। सिंग्युलर नाउन असेल किंवा प्लुरल असेल अशा ठिकाणी सुद्धा विलचा वापर केला जातो। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की सिंपल फ्युचर टेन्समध्ये सर्व ठिकाणी विल जरी वापरला तरी काही फरक पडत नाही। फक्त सर्व ठिकाणी तुम्ही शालचा वापर करू शकणार नाही। शालचा वापर कुठं करायचा आहे? आय किंवा वी नंतर शालचा वापर करायचा आहे। पण आय आणि वी नंतर विलचा वापर जरी केला तर त्या ठिकाणी काही फरक पडणार नाहीये। आता आपण सिंपल फ्युचर टेन्सचे जे सेंटेन्स आहेत ते आपण बघणार आहोत। पहिलं सेंटेन्स बघा, शी विल मीट मी टुमारो। शी विल मीट मी टुमारो म्हणजे काय? ती मला उद्या भेटणार आहे। आता कर्त्यानंतर काय आलेलं आहे? विल वापरलेला आहे। आता इथं विल का वापरला गेला? कारण कर्ता हा सिंग्युलर आहे म्हणून त्या ठिकाणी विल वापरलेला। पहिला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल आयडेंटिफाय टेन्स, तो सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट आहे का सिंपल फ्युचर आहे। मग सिंपल फ्युचर टेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी कर्त्यानंतर शाल विल आला आणि V1 येत असेल तर त्या ठिकाणी तो टेन्स असतो सिंपल फ्युचर टेन्स। नेक्स्ट, माय सन विल अराइव्ह फ्रॉम मुंबई, म्हणजे माझा मुलगा मुंबईहून येणार आहे। येतो का असं नाही बोलायचं आहे, आला का असं सुद्धा बोलणार। येणार आहे, जाणार आहे, खाणार आहे, पिणार आहे, शिकणार आहे। आलं का लक्षात? माय सन विल अराइव्ह फ्रॉम मुंबई। माय सन हा कर्ता आहे आणि कर्त्यानंतर विल वापरलेला आहे आणि म्हणून माय सन विल अराइव्ह फ्रॉम मुंबई, माझा मुलगा मुंबईहून येणार आहे। म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे की एखादी क्रिया पुढच्या काळामध्ये घडणार असेल
तर तो टेन्स असतो सिंपल फ्युचर टेन्स. काही ठिकाणी स्पॉट द एरर किंवा सेंटेन्स एरर परीक्षेमध्ये विचारला जातो. विचारला जे त्या ठिकाणी माय सन विल अराइव्ह किंवा शी विल मीट्स असं सुद्धा त्या ठिकाणी एरर दाखवला जातो. कधी कधी वाक्यामध्ये कर्त्यानंतर आलेलं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला सुद्धा यस प्रत्यय वापरला जाईल. आता कर्त्यानंतर जे क्रियापद येतं त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय कुठं वापरलं जातं? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. सिंपल फ्युचरमध्ये वापरलं जाईल का? तर अजिबात नाही. हे स्पॉट देर लक्षात घ्यायचं आहे. इथं सेकंड सेंटेन्समध्ये माय सन विल अराइव्ह डी प्रत्यय राहील का? व्ही टू राहील का तो? तर अजिबात नाही. म्हणजे काय की सिंपल फ्युचर टेन्स ओळखताना एकच लक्षात घ्यायचं आहे की सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल येत असेल आणि V1 येत असेल तर तो टेन्स असतो सिंपल फ्युचर टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्समध्ये काही असे क्रियापद आहेत, त्या क्रियापदानंतर येणारं जे वाक्य आहे ते सिंपल फ्युचर टेन्समध्ये असतं. बघा, आय थिंक शी विल पास द एक्झाम. की ज्या वाक्यामध्ये कर्त्यानंतर थिंक येत असेल त्यानंतर येणारं वाक्य हे नेहमी सिंपल फ्युचर टेन्समध्ये येणार आहे. कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल चूज द करेक्ट वर्ब. कोणतं वर्ब वापरायचं आहे? मग विद्यार्थ्यांना समजत नाही की कोणतं क्रियापद वापरायचं आहे. की कर्त्यानंतर ज्या ठिकाणी थिंक येत असेल त्याच्यानंतर येणारं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये शाल किंवा विल आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूपच येणार आहे. कधी कधी डोंट थिंक पण येतो. म्हणजे डोंट थिंक नंतर सुद्धा येणारं वाक्य हे नेहमी सिंपल फ्युचर टेन्समध्येच असणार आहे. हे सगळ्यांनी समजून घ्या. थिंक किंवा डोंट थिंक, थिंक किंवा डोंट थिंक असेल तर त्याच्या पुढचं वाक्य नेहमी सिंपल फ्युचर टेन्समध्ये असणार आहे. पुढे आय एम शुअर, जसं थिंक आला, डोंट थिंक आला, तसं आय एम शुअर त्याच्यानंतर येणारं वाक्य सुद्धा त्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्समध्ये असणार आहे. आय होप शी विल रिकवर सून. ज्या पद्धतीने आपण बघितलं थिंक, डोंट थिंक, आय एम शुअर आणि होप अशा प्रकारे जे क्रियापद असतात त्या क्रियापदानंतर येणारं जे वाक्य आहे ते वाक्य नेहमी कोणत्या टेन्समध्ये असतं? सिंपल फ्युचर टेन्समध्ये असतं. कोणते क्रियापद आहेत ते बघा एकदा. थिंक, डोंट थिंक, आय एम शुअर आणि होप अशा क्रियापदानंतर येणारं वाक्य नेहमी सिंपल फ्युचर टेन्समध्ये असतं. आणि अशा शब्दांवर, अशा क्रियापदांवर, अशा सेंटेन्सवर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न हा नेहमी विचारला जातो. पुढे बघा, आय एम गोइंग टू टेल अ स्टोरी. लक्षपूर्वक द्या की याच्यावर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. आय एम गोइंग टू टेल अ स्टोरी, शी इज गोइंग टू टीच इंग्लिश आणि दे आर गोइंग टू ईट 2 ॲपल्स. की ज्या वाक्यामध्ये ॲम, इज, आर, गोइंग टू असेल, ॲम, इज, आर आणि गोइंग टू असेल, अशा वाक्यामध्ये परीक्षेला प्रश्न असा विचारला जाईल की रिप्लेस द अंडरलाईन वर्ड. या ॲम, इज, आर, गोइंग टूला अंडरलाईन केलेली असेल आणि विचारलं जाईल रिप्लेस अंडरलाईन वर्ड. मग त्या ठिकाणी ॲम, इज, आर आणि गोइंग टू असेल तर त्या ठिकाणी ते शब्द रिप्लेस करायचे असतील, रिमूव्ह करायचे असतील, काढून टाकायचे असतील
तर त्या ठिकाणी शाल किंवा विलचा वापर केला जातो. म्हणजे एम इज आर गोइंग टू रिप्लेस करायचा असेल तर त्याच्या जागी शाल किंवा विलचा वापर होतो. मग कसं वाक्य होईल ते? आय एम गोइंग टू टेल अ स्टोरी, या ठिकाणी असं वाक्य होईल ते आय शाल टेल अ स्टोरी. एवढंच फक्त. आय शाल टेल अ स्टोरी. आपण काय केलं? त्या ठिकाणी आय एम गोइंग टू हे क्रियापद काढून टाकलेत. पुढचं वाक्य कसं होईल? शी इज गोइंग टू टीच इंग्लिश. शी विल टीच इंग्लिश. आणि पुढचं वाक्य काय आहे? दे आर गोइंग टू ईट 2 ॲपल्स. दे विल ईट 2 ॲपल्स. मग जे सांगण्याचं तात्पर्य काय की एम इज आर गोइंग टू ज्या वेळेस रिप्लेस करायचा असेल तर त्यावेळेस त्या एम इज आर गोइंग टू ऐवजी शाल किंवा विलचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्सवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ज्या पद्धतीने सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरवर प्रश्न विचारले जातात तर त्या पद्धतीने प्रत्येक टेन्स आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढचा टेन्स आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू.